संस्कार शिक्षण अभियानांतर्गत जीवनविद्या मिशनने विविध कोर्सेसची निर्मिती केलेली आहे। हे कोर्सेस इतके प्रभावी आहेत की त्यापैकी कुठलाही कोर्स तुम्ही केलात तर तुमच्या जीवनात नक्कीच फोर्स निर्माण होतो। कारण सद्गुरूने मांडलेले हे तत्वज्ञान ट्रेन फॅकल्टी आपल्याला समजावून सांगत असतात। आचरणीय आदरणीय प्रल्हाद दादांच्या मार्गदर्शनाखाली या कोर्सेसची निर्मिती झालेली आहे। यामध्ये बाळ गर्भात असल्यापासून त्याच्यावरती संस्कार होण्यासाठी गर्भसंस्कार कोर्स, विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांसाठी उत्कर्ष तुमचा संकल्प जीवनविद्येचा हा कोर्स निर्माण झालेला आहे। युवकांसाठी तरुणांनो सोने करा आयुष्याचे हा कोर्स निर्मिती झालेली आहे। त्याचबरोबर स्वानंद योग हा 7 स्तरांवरील कोर्स आपल्यासाठी उपलब्ध आहे। जीवनविद्या मिशनचे विविध कोर्सेस हे जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये त्याचबरोबर ज्ञानसाधना केंद्र कामोठे या ठिकाणी होत असतात। परंतु सद्य परिस्थितीला अनुसरून जीवनविद्या मिशनने गर्भसंस्कार कोर्स त्याचबरोबर उत्कर्ष तुमचा संकल्प जीवनविद्येचा हा विद्यार्थ्यांसाठी कोर्स ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे। सद्गुरूंनी निर्माण केलेली दिव्य व्यवस्था म्हणजे अनुग्रह। गुरु शिष्याचं नातं प्रस्थापित करणं म्हणजे अनुग्रह। हा अनुग्रह आता आपणास ऑनलाईन मिळणार आहे। त्यासाठी जीवनविद्या मिशनच्या संकेतस्थळाला आवर्जून भेट द्यावी आणि आपण अनुग्रह घ्यावा। जीवनविद्येतील तरुणांसाठी, जीवनविद्येतील उपवर आणि उपवधूंसाठी जीवनविद्या मिशनने जीवनविद्या जीवनसाथी हा उपक्रम सुरू केलेला आहे। यामध्ये आपलं नाव नोंदवायचं असेल तर आपण दिलेल्या लिंकवरती जाऊन आपलं नाव नोंदवू शकता। या गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये आपण दिवसभरामध्ये विविध उपक्रमाची माहिती पाहिली, त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचा सुद्धा आस्वाद घेतला। त्यासाठी जीवनविद्या मिशन परिवारातर्फे उपस्थित सर्वांची खूप खूप कृतज्ञता। जीवन विश्वाला देऊया, जीवन राष्ट्राला, जीवन विश्वाला देऊया, जीवन राष्ट्राला। एकत्वाने, एकपणाने, एकमताने, एक दिलाने, एकत्वाने, एकपणाने, एकमताने, एक दिलाने, जीवन जीवन विश्वाला देऊया, देऊया, जीवन राष्ट्राला। ऋण समाजाचे फेडूया, हित समाजाचे पाहूया, समाजाचे फेडूया, हित समाजाचे पाहूया। आपण सारे सुखी होऊया, आपण सारे सुखी होऊया, बंधुभाव विश्वात फुलवूया, जीवन जीवन विश्वाला देऊया, देऊया, जीवन राष्ट्राला। दिवसभरातील विविध कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर आपणास उत्सुकता आणि ओढ लागली आहे, ती म्हणजे आदरणीय श्री प्रल्हाद दादांच्या प्रबोधनाची। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। हे वाक्य तंतोतंत आचरणात आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्रल्हाद दादा। भविष्यात इतिहासाच्या पानापानावर श्री प्रल्हाद वामनराव पै हे नाव नक्की गाजेल। ज्या व्यक्तिमत्वाने अनेक नामधारकांची ओळख निर्माण करून दिली, अशा व्यक्तिमत्वाची आपण काय ओळख करून देणार? आपण सर्वांच्या वतीनं आदरणीय
श्री प्रल्हाद दादांना आजच्या या मार्गदर्शन करण्याची विनंती करूया. सद्गुरू आणि माईंना वंदन करतो आणि इथे उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा नमस्कार. आज गुरुपौर्णिमा महोत्सवाचा 6वा दिवस. काल मी जो विषय घेतला आहे तो म्हणजे हे सद्गुरू वेगळे. आता हे सद्गुरू वेगळे कसे याच्यावर आपण काल थोडं चिंतन केलं. आज त्याच्या पुढे जाऊया आपण. काल मी सांगितलं की संसार सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ. म्हणून सद्गुरूने हा जो सिद्धांत मांडला, हा सिद्धांत म्हणजे आतापर्यंत जे काही आपण ऐकलं आहे याला छेद देणारा आणि असा क्रांतिकारक असा सिद्धांत आहे. आणि या क्रांतिकारक सिद्धांतामुळेच प्रपंच आणि परमार्थ याचा बॅलन्स कसा करावा याचं सद्गुरूंनी उत्कृष्टपणे ज्ञान दिलं. ती कला कशी अवगत करावी ते शिकवलं. आणि त्याच्यामुळेच त्यांनी जीवनविद्या हे समर्पक असं नाव दिलं. हे सद्गुरू सामान्याचे असामान्य असे सद्गुरू आहेत. सामान्याचे असामान्य असे हे सद्गुरू आहेत. कारण त्यांनी सामान्य माणूस हा त्यांनी डोळ्यासमोर ठेवला होता. सद्गुरूंनी जी जीवनविद्या निर्माण केली ही गरिबांना वरदान, श्रीमंतांना आधार आणि विश्वाला उपयुक्त अशी आहे. सद्गुरूंनी सामान्य जे लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत यांच्यावर पहिलं आपलं लक्ष केंद्रित केलं. कारण सद्गुरूंना असं वाटायचं की गरिबांना कसलाच आधार नसतो, ना पैशाचा कशाचाच आधार नसतो. तर त्यांना हा जीवनविद्येचा आधार सद्गुरूंनी दिला. त्यामुळे ह्या जीवनविद्या आत्मसात करून म्हणजे खरं म्हणजे सद्गुरूंनी जी सुरुवातच केली ती म्हणजे लालबाग एरियामध्ये जिथे कामगार वर्ग खूप होता तिथेच सद्गुरूंनी आपली त्या जीवनविद्येची सुरुवात केली. कार्याची सुरुवात तिकडूनच झाली. त्यामुळे सद्गुरूंनी ही जी जीवनविद्या त्यांच्यापर्यंत पोचवली त्याच्यातून कितीतरी लोकांचे संसार सुखी झाले. पहिला प्रथम म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धा गळून पडल्या. कारण अंधश्रद्धेमुळे त्यांचा खूप पैसा खर्च होत होता. त्यामुळे अंधश्रद्धा त्यांची गळून पडली. स्त्रियांना सन्मान देऊ लागले. जे पूर्वी स्त्रींना सन्मान मिळत नव्हता तिथे स्त्रियांना सन्मान मिळायला लागला. नंतर मुलं शिकायला लागली. आज आमच्या जीवनविद्ये परिवारामध्ये जी गरीब लोकं होती त्यांची सर्वांची मुलं आज शिकून प्रगतीपथावर आहेत आणि सर्वांचे संसार सुखी व्हायला लागलेले आहेत. याला कारण त्यांना जीवनविद्येचा आधार मिळाला. आणि नुसती गरिबांसाठी नाही आहे, श्रीमंतांना पण त्याचा आधार आहे. कारण जरी आपण गरीब आणि श्रीमंत म्हटले तरी श्रीमंताकडे सुद्धा तेच समस्या आहेत, तेच प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे पैसा असूनसुद्धा श्रीमंत पण सुखी नव्हते. त्यामुळे हा श्रीमंतांना आधार मिळाला आणि विश्वाला उपयुक्त आहे ही जीवनविद्या. सद्गुरूंनी ही जी जीवनविद्या निर्माण केली त्याचा संपूर्ण ती एका सिद्धांताभोवती फिरते. म्हणून सद्गुरूंनी असा सिद्धांत मांडला की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे प्रत्येकाने आपलं शिल्प आपणच घडवलं पाहिजे याच्यावर सद्गुरू ठाम होते. म्हणून सद्गुरूंनी ही जीवनविद्या जी निर्माण केली सद्गुरूंनी निसर्ग नियमावर आधारित जीवनविद्या निर्माण केली. आणि त्याच्यामुळे ही धर्मातीत आहे. म्हणजे याला सेक्युलर ज्याला आपण म्हणतो ती सेक्युलर आहे, प्रॅक्टिकल आहे आणि लॉजिकल आहे. आम्ही जेव्हा लॉजिकल म्हणतो तेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सद्गुरूंच्या जीवनविद्येमध्ये आहे. आणि आपण जेव्हा त्याला प्रॅक्टिकल म्हणतो तेव्हा ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण त्या जीवनविद्येचा उपयोग प्रत्येक क्षणोक्षणी आपण करू शकतो आणि आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. म्हणून ही जीवनविद्या सद्गुरूंनी जी निर्माण केली त्याचा मेन सिद्धांत जो आहे मूळ ते म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
आता हे जेव्हा आपण म्हणतो तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तेव्हा बऱ्याच लोकांच्या भुवयावरती होतं. कारण जनरली सर्व लोकांना असं वाटतं की भाग्य से अधिक आणि समय के पहले कुछ भी मिलता नहीं, असा लोकांचा खूप गैरसमज आहे. दुसरा अजून एक गैरसमज लोकांचा असा आहे की सर्व काही त्या उपरवाल्यावर अवलंबून आहे. उपरवाला सर्व काही देणार आहे, उपरवाला सर्व काही ठरवतो, हा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. तर सद्गुरूंनी हे सगळे गैरसमज काढून टाकले आणि ही जीवनविद्याची निर्मिती केली. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या संपूर्ण सिद्धांतामध्ये संपूर्ण जीवनविद्या आहे. संपूर्ण जीवनविद्या ती कशी? कारण तू हा प्रत्येक शब्द आहे ना, याला खूप मोठा त्याचा अर्थ आहे. जेव्हा आपण म्हणतो तूच, तू म्हणजे कोण, इथून सुरुवात आहे. तू म्हणजे कोण, इथून म्हणजे ज्याला आपण म्हणतो मी कोण, इथून सुरुवात आहे. म्हणून तू आणि तो एक आहे हे सद्गुरूंनी सांगितलं आहे. म्हणून जेव्हा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरू म्हणतात, तेव्हा खरं म्हणजे तोच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आणि तू आणि तो याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणून तू हा मुळात तो आहे. तो म्हणजे ज्याला उपरवाला म्हणतात, जो अंदरवाला आहे सद्गुरूंच्या मते, तो अंदरवाला आणि तू याच्यामध्ये फरक नाही आहे. मग तो फरक काय आहे हे सद्गुरूंनी क्लिअर केलं की तू आणि तो असं जे द्वैत झालेलं आहे हे का झालेलं आहे ह्याची सुंदर मांडणी सद्गुरूंनी केलेली आहे. आणि तू हा मुळात तो असल्यामुळे तुझ्याकडे सामर्थ्य आहे, तुझ्याकडे मनाचं सामर्थ्य आहे, तुझ्याकडे विचारांचं सामर्थ्य आहे, तुझ्याकडे बुद्धीचं सामर्थ्य त्या परमेश्वराने तुला दिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला सांगून तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आणलं आहे सद्गुरूंनी. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तू म्हणजे कोण हे पण समजलं पाहिजे आपल्याला. तुझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे समजलं पाहिजे. आणि तू आणि तो याच्यामध्ये काय फरक आहे आणि तू मुळात तो कसा आहे याबद्दल संपूर्ण स्पष्ट असं ज्ञान सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे. आणि आपण जेव्हा शिल्प म्हणतो किंवा शिल्पकार म्हणतो, आपण जेव्हा शिल्प घडवतो तेव्हा त्याच्याकडे स्पष्ट साध्य त्याच्याकडे स्पष्ट असतं. त्याच्याकडे हेतू किंवा शिल्प काय घडवायचं आहे हा त्याच्याकडे स्पष्टता असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लॅरिटी ऑफ पर्पज म्हणतो. तसं हे स्पष्ट शिल्प कुठलं घडवायचं आहे, कसं घडवायचं आहे ह्याबद्दल त्या शिल्पकाराच्या मनामध्ये खात्री असते, स्पष्टता असते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शिल्पकार ह्याच्याकडे 3 गोष्टी आपण महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे त्याला ती कला अवगत व्हायला पाहिजे, म्हणजे कौशल्य पाहिजे, त्या कलेचं ज्ञान पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे कौशल्य, ज्ञान आणि साधना, या तिन्ही गोष्टी जेव्हा तो करतो, प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याचं स्किल त्याच्याकडे डेव्हलप होतं, तेव्हाच तो शिल्प घडवू शकतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून शिल्पकार, तू तुझ्या जीवनाचा जेव्हा शिल्पकार म्हणतो तेव्हा तुमच्या पुढे तुमचं पर्पज ह्याबद्दल स्पष्टता पाहिजे. तुमचा साध्य काय आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे याची क्लॅरिटी, याची स्पष्टता तुमच्याजवळ पाहिजे. आणि मग हे शिल्प घडवण्यासाठी आपल्याला जे काही नॉलेज आहे, जे काही ज्ञान घेतलं पाहिजे, जे काही कौशल्य केलं पाहिजे, आपलं निर्माण झालं पाहिजे आपल्यामध्ये, हे सगळं करणं गरजेचं आहे. म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जेव्हा म्हणतो तेव्हा या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून जीवनविद्येचं ज्ञान घेणं आणि जीवन जगण्याची कला, कौशल्य आपण हस्तगत करणं, हे केल्याशिवाय तुला शिल्प घडवता येत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सद्गुरू जेव्हा म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तेव्हा सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि शिल्प घडवताना शिल्पकाराला पण खूप अडचणी येतात, अपयश येतं, समस्या येतात, सगळ्या गोष्टी त्याला येत असतात. पण त्याच्यावर तो मात करत करत आपलं शिल्प घडवत असतो. आणि अशा रीतीने शिल्प घडवताना त्याला हे सगळे प्रॉब्लेम येत असतात. तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सद्गुरू असं म्हणत नाही की तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, समस्या येणार, अडचणी येणार, सगळं काही येणार, अपयश येणार, पण त्याच्यावर मात कशी करायची हे सद्गुरू शिकवतात. म्हणून जीवनविद्या जेव्हा म्हणते
की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी अंतर्भूत आहे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे लोकांचा जो गैरसमज आहे की असं होतं काय, कधी आपण आपलं शिल्प घडवू शकतो का, तर शिल्प घडवू शकतो, पण याच्यासाठी जीवनविद्येचं ज्ञान, जीवनविद्येची कला आपण हस्तगत करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी जसं सांगितलं की तू म्हणजे कोण हे समजणं गरजेचं आहे. शिल्प घडवताना आपण कसलं शिल्प घडवायचं ह्याच्याबद्दल पण स्पष्ट असणं गरजेचं आहे. आणि शिल्पकाराला सुद्धा अडचणी येतात, आपल्या जीवनामध्ये सुद्धा अडचणी येणार, अपयश येणार, पण ह्याच्यावर मात करत करत आपण पुढे कसं जायचं हे सद्गुरू शिकवतात. म्हणून सद्गुरूंचं महत्त्व कशामध्ये आहे की ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान, सर्व गोष्टीचं शहाणपण, सर्व ही जी कला हस्तगत करणं हे जेव्हा आपण करतो ना, तेव्हाच आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होतो हे लक्षात ठेवायचं. आणि या सिद्धांताभोवतीच आपली संपूर्ण जीवनविद्या सद्गुरूंनी त्याची रचना केलेली आहे. आणि या संपूर्ण काय म्हणतात त्याला शिकवणं म्हणजे जीवनविद्या आहे लक्षात ठेवायचं. आणि सद्गुरूंनी असे बरेच सिद्धांत मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा सिद्धांत सद्गुरूंनी मांडला, तो म्हणजे काय की परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही किंवा कोप करत नाही. आता हे म्हटल्यानंतर सुद्धा लोकांना प्रश्न पडतो की परमेश्वर जर कृपा करत नाही, कोप करत नाही, तर त्याची आपण पूजा का करायची. सद्गुरूंनी काय सांगितलं, कोप करत नाही त्याच्याकडनं कोप किंवा कृपा होते. आता करणं आणि होणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आपण जेव्हा म्हणतो की परमेश्वर आपल्याला कृपा करतो किंवा कोप करतो, तेव्हा हे परमेश्वराच्या लहरीवर अवलंबून असं वाटतं. सद्गुरू म्हणतात हे कोणाच्याही लहरीवर अवलंबून नाही आहे. परमेश्वर कोणावरही काय म्हणतात त्याला फेवरेटिझम करत नाही. मग काय करतो, सद्गुरू म्हणतात की परमेश्वराकडनं ही कृपा किंवा कोप त्याच्याकडनं होतो. करतो आणि होतो याच्यामधला फरक नीट समजला पाहिजे. आणि होतो याचा अर्थ काय की सद्गुरू म्हणतात तुम्ही जे काही कर्म कराल, जे काही कराल त्याला निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला प्रतिसाद मिळणार. म्हणून परमेश्वर फक्त प्रतिसाद देत असतो. आणि तो कशाला प्रतिसाद देतो, तो तुमच्या कर्मांना प्रतिसाद देत असतो. म्हणून सद्गुरूंनी कर्मावर जास्त महत्त्व दिलं की कर्म तुम्ही करताना सावध राहणं, ह्याला सद्गुरूंनी खूप महत्त्व दिलं. म्हणून कर्म हा तुमचा चॉईस आहे हे लक्षात ठेवायचं. तुम्ही निवड करायची आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला आपण काय कर्म करतो ह्याच्यावर तुम्ही सावध असलं पाहिजे. आपण काय त्याच्यात कर्म केलं पाहिजे ह्याबद्दल तुम्हाला संपूर्ण निवड करण्याची स्वातंत्र्य हे परमेश्वराने तुम्हाला बहाल केलेलं आहे. तुम्हाला स्वातंत्र्य आहे कर्म काय करायचं, कर्म स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे बुद्धीचा वापर करून आपण काय कर्म करायचं याला खूप महत्त्व सद्गुरूंनी दिलेलं आहे. म्हणून कर्माला महत्त्व, प्रयत्नाला महत्त्व सद्गुरूंनी खूप दिलेलं आहे. म्हणून सद्गुरू जेव्हा जीवनविद्या म्हणजे काय सांगतात तेव्हा ते म्हणतात की वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणं म्हणजे जीवनविद्या. म्हणजे सद्गुरूंना विकास अभिप्रेत आहे. आणि विकास अभिप्रेत असताना प्रयत्नवादाची कास धरणं गरजेचं आहे. आणि आदर्शवाद, दैववाद सद्गुरूंना मान्य नाही. सद्गुरू म्हणतात वास्तववाद स्वीकारा, वस्तुस्थिती स्वीकारा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही चेंज करता येईल ते तुम्हाला केलं पाहिजे. म्हणून ही जी जीवनविद्यानी आपल्याला प्रयत्नवादाला महत्त्व दिलेलं आहे, विकासाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून सद्गुरू जे जे काही सिद्धांत मांडतात त्याच्यामध्ये कधीच तुम्हाला वेगळेपण दिसणार नाही. सगळे सिद्धांत एकमेकांशी जोडलेले आहेत, एकमेकांशी काय म्हणतात त्याला एकमेकांशी ते जोडलेले आहेत. म्हणजे कुठला सिद्धांत वेगळा काढता येणार नाही. सगळे सिद्धांत एकमेकांशी अंतर्भूत आहेत त्याच्यामध्ये. म्हणून सद्गुरूंचे जे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतामध्ये तुम्हाला कुठेही फरक दिसणार नाही. आणि ते सगळे सिद्धांत तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या सिद्धांताभोवतीच फिरत आहेत. म्हणून सद्गुरूंनी कुठेही गॅप्स निर्माण केलेले नाहीत लक्षात ठेवायचं. तुम्ही कुठलाही सद्गुरूंचा सिद्धांत घ्या, तो इतर सिद्धांताशी अनुरूपच असतो तो, हे लक्षात ठेवायचं.
म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की परमेश्वर कृपा करत नाही, कोप करत नाही, पण परमेश्वराकडनं कृपा किंवा कोप होतो तो तुमच्या कर्माप्रमाणे. म्हणून शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, म्हणजे कर्म करणं तुझ्या हातात आहे. आज जे चॉईस तुझ्याकडे दिलेलं आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं, हा चॉईस तुझ्या हातात आहे. आणि काय करायचं आणि काय नाही करायचं याला जो विवेक लागतोय ते शहाणपण पण तुला सद्गुरूंनी दिलेलं आहे. म्हणून शहाणपण आणि आपलं बुद्धीचा उपयोग करून सद्गुरूंनी आपलं जीवन कसं जगलं पाहिजे ह्यासाठी जीवनविद्या निर्माण केलेली आहे. म्हणून परमेश्वर कोप करत नाही, कृपा करत नाही याचा अर्थ लोकांना लगेच कळत नाही. त्याच्याकडनं होतो याचा अर्थ आपण जे काही कर्म करतो त्याला परमेश्वर प्रतिसाद देत असतो आणि कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जेव्हा सद्गुरू म्हणतात त्याच्यामध्ये सगळे सिद्धांत अंतर्भूत आहे, लक्षात ठेवायचं. तसंच सद्गुरू पुढे काय म्हणतायत की सावध तो सुखी. सद्गुरूंचे प्रत्येक सिद्धांत तुम्ही बघा कसे आहेत, ते एकमेकांशी जोडलेले कसे ते बघा. सद्गुरू म्हणतात सावध तो सुखी म्हणजे काय, प्रत्येक कर्म करताना प्रत्येक क्षणाक्षणाला तू सावध राहणं गरजेचं आहे. जरा बेसावध झालास की तू फसला म्हणून समज. म्हणून आपण जेव्हा प्रत्येक गोष्टची निवड करतो आयुष्यामध्ये, जीवनामध्ये तुम्हाला सतत चॉईस असतो प्रत्येक गोष्टीचा. प्रत्येक जीवनाच्या टप्प्यावर काय करायचं आणि काय नाही करायचं हे चॉईस दोन तुमच्याकडे असतातच. मग ते चॉईस निवडणं म्हणजे हा निवड करणं हे आपल्या हातात असतं. पण हे जर माहीतच नसेल तर आपण काय करतो, आपण आपलं कर्म करत राहतो, त्या कर्माचा विचार करत नाही आणि कर्माप्रमाणे फळ भोगत जातो आणि मग आपण म्हणतो की आपल्या हातात काय नाही. म्हणून सद्गुरूंनी आपल्या हातामध्ये जीवनविद्या दिलेली आहे आणि शहाणपण दिलेलं आहे. सद्गुरू म्हणतात तुम्ही शहाणपणाचा वापर करा. आता हे शहाणपण म्हणजे काय, तिथे सुद्धा सद्गुरूंनी क्लॅरिटी दिलेली आहे. कारण प्रत्येकजण स्वतःला शहाणाच समजतो, कोणालाच असं वाटत नाही की मी शहाणा नाही म्हणून. प्रत्येकाला आपण शहाणपण आपल्याकडे आहे असं वाटतं. पण हे शहाणपण म्हणजे काय हे सद्गुरूंनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे, निरनिराळ्या प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. सद्गुरूंचे प्रत्येक सिद्धांत जर समजून घेतलं की त्याच्यातनं शहाणपणाचा प्रभाव दिसून येतो. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की परमेश्वर कृपा करत नाही किंवा कोप करत नाही, आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कर्माचं महत्त्व आपल्याला सद्गुरू समजावून सांगतं. म्हणून कर्मावर सतत लक्ष ठेवणं, आपलं कर्माच्या ठिकाणी सावध राहणं खूप गरजेचं आहे. मग कर्माच्या ठिकाणी सावध राहणं म्हणजे काय, अशा रीतीने जीवनविद्या सद्गुरू सांगत जातात. कर्म म्हणजे काय, मग कर्म म्हणजे विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही ठिकाणी सावध राहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याकडे जे मनाचं सामर्थ्य आहे, आपल्याकडे जे बुद्धीचं सामर्थ्य आहे, हे जर आपण वापरलं नाही तर आपण जीवनामध्ये सक्सेसफुल होणार नाही. हे सद्गुरूंनी आपल्याला नीट समजावून सांगितलेलं आहे. आपण जेव्हा सद्गुरू म्हणतात की परमेश्वर कृपा करत नाही आणि कोप करत नाही, तेव्हा परमेश्वर म्हणजे काय हे पण आपल्याला समजलं पाहिजे. आणि सद्गुरूंनी जी परमेश्वराची व्याख्या केलेली आहे ती आतापर्यंत जगामध्ये कोणी केलेली नाही. आणि हे परमेश्वर सद्गुरूंनी कसं सांगितला, स्थूल परमेश्वराची व्याख्या केली, सूक्ष्म परमेश्वराची व्याख्या केली आणि दिव्य परमेश्वराची पण व्याख्या केली. म्हणजे सद्गुरू हा परमेश्वर हा दिव्य स्वरूपात पण आहे, सूक्ष्म स्वरूपात पण आहे आणि स्थूल रूपामध्ये सुद्धा कसा आहे हे फक्त आणि फक्त सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. म्हणून सद्गुरूंनी एक सिद्धांत मांडला की परमेश्वर कसा आहे, तो विश्वरूपाने समोर आहे, शरीर रूपाने जवळ आहे आणि सच्चिदानंद स्वरूपाने आतमध्ये आहे, असा सद्गुरूंनी सिद्धांत मांडला. पुन्हा एकदा सांगतो, परमेश्वर विश्वरूपाने समोर आहे, शरीर रूपाने जवळ आहे आणि सच्चिदानंद स्वरूपाने तो आतमध्ये आहे. म्हणजे सद्गुरूंनी तिन्ही गोष्टी सांगितल्या. तो समोर कसं आहे, विश्वरूपाने समोर कसं आहे हे सांगताना सद्गुरू सांगतात की परमेश्वर हा व्यवस्था रूपाने समोर आहे आपल्या. म्हणून सद्गुरूंनी स्थूल परमेश्वराची जी व्याख्या केली आहे ती व्याख्या आतापर्यंत कोणी केलेली नाही. आणि सद्गुरू म्हणतात की निसर्ग नियमासहित
स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ही व्याख्या कोणीही केलं नाही. आणि आज जर तुम्ही बघितलं, आज एवढे सायंटिस्ट लोक त्याच्यावर काम करत आहेत आणि सगळ्या गोष्टी फाइंड आउट करायला बघतायत आणि प्रत्येकजण ह्या सद्गुरूंच्या व्याख्येकडे येत आहेत, या डेफिनेशनपर्यंत पोचत आहेत. म्हणजे काही सायंटिस्टनी आता सांगितलं आहे की परमेश्वर म्हणजे लॉ म्हणून इथपर्यंत आलेत. तर सद्गुरू म्हणतात परमेश्वर हा लॉ नाही आहे, निसर्ग नियमासहित आहे तो. आणि पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वराने सांगितलं आहे सद्गुरूंनी. आणि आणि हे आपल्याला कसं पटतं ते बघा, सद्गुरूंनी आपल्याला पटवून सांगितलेलं आहे. कसं तर सगळीकडे तुम्ही जर निसर्गात बघितलं, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळीकडे व्यवस्थाच आहे. आणि ही व्यवस्था आहे म्हणून आपण जीवन जगू शकतोय. आणि आपले हे शरीरसुद्धा एक व्यवस्थाच आहे. आणि व्यवस्था जिकडे आहे तिथेच परमेश्वर आहे. म्हणजे व्यवस्थेच्या ठिकाणी आनंद आहे. आणि परमेश्वर म्हणजेच आनंद, हे लक्षात ठेवायचं, म्हणजेच गोविंद. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की जिथे जिथे व्यवस्था आहे तिथे तिथे आनंद असतोच. आता हे बिघडवण्याचं काम आपण करत असतो. म्हणून शरीर ही एक चांगली व्यवस्था आहे. आणि शरीर जेव्हा चांगलं असतं तेव्हा आपल्याला आनंद असतो. पण जेव्हा ते बिघडतं तेव्हा आपल्याला दुःख होतं. म्हणून हे बिघडवण्याचं काम आपणच करत असतो. म्हणून शरीर रूपाने तो जवळ आहे असं सद्गुरू म्हणतात. शरीर रूपाने जवळ आहे म्हणजे काय, शरीर साक्षात परमेश्वरच आहे. कारण परमेश्वरांनी निर्माण केलेली, परमेश्वरांकडून निर्माण झालेली, केलेली नाही निर्माण झालेली ही उपाधी आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून हे जे शरीर आहे हे पण स्थूल आहे. इथे पण पद्धतशीर व्यवस्था आहे. आणि ह्या पद्धतशीर व्यवस्थेच्या आतमध्ये जो सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर आहे त्याच्याकडून ही सर्व व्यवस्था आपोआप होत असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी संपूर्ण परमेश्वराचा जो आवाका मांडलेला आहे की परमेश्वरांनी ही संपूर्ण व्यवस्था निर्माण केलेली आहे, त्याच्याकडनं निर्माण झालेली आहे, केलेली म्हणत नाही सद्गुरू, त्याच्याकडनं ही निर्माण झालेली आहे. आणि ही जी सगळी निर्माण झालेली व्यवस्था आहे ही पद्धतशीर आहे. म्हणजे प्रत्येक व्यवस्था एकमेकांची पूरक आणि पोषक आहे. कुठेच तुम्हाला त्याच्यामध्ये गडबड दिसणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून विश्वामध्ये जेवढ्या सगळ्या व्यवस्था आहेत या व्यवस्था सगळ्या एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. आता साधी व्यवस्था बघा, आपलं शरीर आणि बाहेरचं, या दोन गोष्टी सगळ्या व्यवस्था एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. कारण हे शरीर जर जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला अन्न लागतं, पाणी लागतं आणि हवा लागते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी लागतात. आणि सर्व ह्या गोष्टी बाहेरून मिळत असतात आपल्याला. आणि ह्या जे मिळण्याची व्यवस्था परमेश्वरांनी केलेली आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे सगळीकडे व्यवस्था दिसेल तुम्हाला. आणि सद्गुरू म्हणतात तुम्हाला परमेश्वर जर विश्वात पाहायचा असेल तर तो व्यवस्था रूपाने पाहायला शिका. कारण व्यवस्था पाहणं सोपं आहे, त्याच्यामधला आतमधला असलेलं ईश्वर पाहण्यापेक्षा ही व्यवस्था पाहणं सोपं आहे. म्हणून सद्गुरूंनी ह्या व्यवस्थेमधनं आपल्याला एक शहाणपण शिकवलं की प्रत्येक माणूस ही तुझ्यासाठी व्यवस्था आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक माणूस, जगामधील प्रत्येक माणूस हा तुझ्यासाठी एक व्यवस्था आहे. आणि तुझ्यासाठी ती व्यवस्था आहे पूरक आणि पोषक, म्हणून त्या माणसाबरोबर तू माणसासारखं वाग. कारण ती व्यवस्था तुला आनंद देईल. कधी तू त्या व्यवस्थेला पूरक आणि पोषक असं वागलास तर. म्हणून सद्गुरूंनी ही जी सगळं व्यवस्थेबद्दल सद्गुरूंनी जे सांगितलं आहे, व्यवस्था रूपाने विश्वात कशी भरलेली आहे आणि आपल्या शरीराकडे कशी भरलेली आहे, याच्यावर सद्गुरूंनी खूप डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. ही शरीर ही कशी दिव्य व्यवस्था आहे हे पण सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि हे जे सगळं स्थित्यंतर आहे, ज्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, तसं हेच सच्चिदानंद स्वरूप मन रूपाने आपल्याकडे नांदते, शरीर रूपाने नांदते आणि हे विश्वरूपाने पण नांदते. आणि सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे, लक्षात ठेवायचं. वेगळं काहीच नाही, सगळं जोडलेलं आहे. म्हणून ह्या शरीराची उपासना म्हणजेच ईश्वराची उपासना असं सद्गुरूंनी सांगितलं. आता हा जो सिद्धांत आहे हा पण जगामध्ये कोणीही मांडलेला नाही. बहुतेक अध्यात्मामध्ये पडलेले किंवा परमार्थामध्ये पडलेले जे लोक आहेत
त्यांना शरीर हा धोंडा वाटतो, शरीर हा अध्यात्मामधला धोंडा वाटतो, शरीर हे त्रासदायक वाटतं. म्हणजे शरीराला ताप देणं म्हणजे परमार्थ असं लोकांचा गैरसमज आहे. पण सद्गुरूंनी त्याच्याबद्दल स्पष्टपणे सांगितलं आहे की शरीर नाही तर काय नाही, शरीर आहे म्हणून सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता, शरीर आहे म्हणून तुम्ही जगाशी व्यवहार करू शकता, आणि शरीर आहे म्हणून तुमच्यासाठी जग आहे. तुमचं शरीरच नसेल तर जग नाही तुमच्यासाठी. जग नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही, काही नाही जोपर्यंत तुम्ही शरीरा रूपाने आहे तोपर्यंत. म्हणून शरीराचं महत्त्व सद्गुरूंनी खूप सांगितलेलं आहे. आणि या शरीराची उपासना करणं म्हणजेच ईश्वराची उपासना असं सद्गुरूंनी ठामपणे सांगितलं आहे. आणि असं सांगणारा सद्गुरू एकमेव आहे. शरीराची उपासना म्हणजेच ईश्वराची उपासना, विश्वामध्ये सगळी जी व्यवस्था आहे याची उपासना करणं म्हणजेच प्रत्येक माणूस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे माणसासारखं वागणं, यालाच व्यवस्थेला अनुरूप वागणं असं सद्गुरूंनी म्हटलेलं आहे. म्हणून सद्गुरूंनी संपूर्ण जी परमेश्वराची जी संकल्पना मांडलेली आहे किंवा परमेश्वराचं एक खरं रूप आपल्या पुढे आणलेलं आहे, हे खूप सुंदर रीतीने त्यांनी मांडलेलं आहे. आणि आज जगामध्ये हळूहळू सर्व लोक हे मान्य करायला लागलेले आहेत. त्यामुळे आपण जेव्हा परमेश्वर म्हणतो किंवा परमेश्वर कृपा करतो किंवा कोप करतो, हे सगळ्या गोष्टी ज्या बोलतो आपण, तेव्हा ह्या संपूर्ण गोष्टी नीट समजल्या आपल्याला. परमेश्वर म्हणजे काय, परमेश्वर कृपा करतो आणि कोप करतो म्हणजे काय करतो, आपल्या कर्माचं महत्त्व काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपल्याला जीवन जगण्याची कला आपण हस्तगत करू शकतो. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की ही कला जर तुम्ही हस्तगत केली तरच आयुष्यामध्ये तुम्ही सुखी, समाधानी आणि ऐश्वर्यवान होऊ शकता, नाही तर तुम्ही होऊ शकत नाही. म्हणून हे करायचं की नाही करायचं हे तू ठरव, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दिवसभर आपण सुंदर अशा कार्यक्रमाचा आनंद घेतला. आता कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. तत्पूर्वी उपस्थित सर्व नामधारकांची जीवनविद्या मिशन परिवारातर्फे खूप खूप कृतज्ञता. या कार्यक्रमाची समारोप आपण भैरवीने करणार आहोत. सुखावले नयन माझे गुरु दर्शने, सुखावले नयन माझे गुरु दर्शने, सुखावले नयन माझे गुरु दर्शने, सुखावले नयन माझे गुरु दर्शने,
झाले कान माझे, तृप्त 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 झाले कान माझे, गुरुवचने सुखावले नयन माझे, गुरुदर्शने सुखावले नयन माझे, गुरुदर्शने सुखावले नयन माझे, गुरुदर्शने मला लाभले संसाराचे सुख, मला लाभले संसाराचे सुख, मला लाभले संसाराचे सुख, मला लाभले संसाराचे सुख, गुरुनाथा तुमचे पाहता श्रीमुख, गुरुनाथा तुमचे पाहता श्रीमुख, गुरुनाथा तुमचे पाहता श्रीमुख, गुरुनाथ तुमचे पाहता श्रीमुख, गुरुनाथा तुमचे पाहता श्रीमुख, दूर झाली चिंता माझी, 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 बोध चिंतने सुखावले नयन माझे, गुरुदर्शने सुखावले नयन माझे, गुरुदर्शने सुखावले नयन माझे, गुरुदर्शने मनाला भले सुख समाधान, 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 गुरुनाथा तुमचे दिसता चरण, गुरुनाथा तुमचे दिसता चरण, गुरुनाथ तुमचे दिसता चरण, गुरुनाथ तुमचे दिसता चरण, गुरुनाथा तुमचे दिसता चरण, ध्यास एक मनी आता, ध्यास एक मनी आता, ध्यास एक मनी आला, ध्यास एक मनी आला, ध्यास एक मनी आता, पदस्मरणे सुखावले नयन माझे, गुरुदर्शने सुखावले नयन माझे, गुरुदर्शने सुखावले नयन माझे, गुरुदर्शने
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.